हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? असायलाच पाहिजे. आज मी तुमच्यासोबत माझ्या 3 महिन्याच्या बाळाचं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तुम्ही म्हणताल गुड मॉर्निंग म्हणते आणि चेहऱ्यावर 12च वाजलेले आहेत. त्याचं कारण म्हणजे रात्रभर लाडू झोपूच देत नाही. हे दुःख काय असतं ते फक्त न्यू मॉमलाच माहीत आहे. असो, मी माहेरी असल्यामुळे 7:30 ते 8च्या दरम्यान मी रोज उठते. बाहेर छान कोवळं ऊन पडलेलं होतं. गावाकडचं खरंच हे एक छान वैशिष्ट्य आहे. प्राणी पक्षी यांच्या आवाजाने सकाळची जाग येते. बाहेर छान कोवळं ऊन पडलेलं होतं म्हणून मी लाडूला बाहेर आणलं. तसं लाडू ना 7 ते 7:30च्या दरम्यानच उठतो, पण बाहेर ना थोडी थंडी वाजते, त्याच्यामुळे मी त्याला लवकर बाहेर आणत नाही. तर मी लाडूला रोजच कोवळं ऊन दाखवते. याने कावीळ होण्याची शक्यता कमी होते. डॉक्टर पण सांगतात की बाळाला रोज 9च्या आतलं कोवळं ऊन दिलं पाहिजे सकाळी. आता तुम्ही म्हणताल आता उन्हाळा लागला आणि सकाळचं कुठे थंडी वाजते, तर हा व्हिडिओ आहे ना मी जेव्हा माहेरी होते तेव्हाचा आहे. लाडू कोवळ्या उन्हात छान खेळत असतो. मग मी तोपर्यंत माझं आवरून नाश्ता वगैरे करून फ्रेश होऊन येते. त्यानंतर मी त्याला रोजची त्याची औषधं देऊन घेते. आता मी कोणकोणती त्याला औषधं देते ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. आणि लाडूला औषधं प्यायची म्हणली की खूप जीवावर येतं बरं का. आणि तो एवढा हुशार आहे की जिभेने लगेच बाहेर काढतो. रोज कशी बशी त्याला नादी लावून औषधं देऊन घ्यावी लागतात. त्याला थोडं बोलत हसवत औषधं दिली की तो लवकर पिऊन घेतो. आणि तुमच्या चॅनल जेवढं होईल तेवढं बाळासोबत गप्पा मारायचा, कारण असं म्हणतात आपण जेवढे बाळासोबत गप्पा मारू तेवढं बाळ लवकर उच्चार करायचा प्रयत्न करतं. आता त्यानंतर करायची होती लाडूची मालिश हा लाडूच्या अत्यंत आवडीचा विषय आहे बरं का. तो मालिश करताना कधीच रडत नाही. बाळाची मालिश करणं खूप गरजेचं आहे, कारण मालिश याने बाळाची ग्रोथ होण्यास खूप मदत होते. तुमच्याच्याने शक्य असेल तर दिवसातून 2दा बाळाची मालिश करत जा. आणि बाळाची मालिश करताना खूप साऱ्या गोष्टींचं ध्यान ठेवावं लागतं. जास्त जोरात बाळाची मालिश करायची नाही, याने बाळ खूप चिडचिड करतं. बाळाच्या मनाने शांत हळूवारपणे त्याला आवडेल अशी मालिश करायची. थोड्या गप्पा सुद्धा मारायच्या. आता तुम्ही म्हणताल तू तर इतक्या फास्ट मालिश करते, तर मी हा व्हिडिओचा स्पीड थोडा वाढवलेला आहे, कारण आपला व्हिडिओ खूप लॉंग होत होता. आणि बाळाच्या मालिशचा जर तुम्हाला फुल व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी नक्कीच अपलोड करेल. मी लाडूला कधी पण मालिश केल्यानंतर आणि आंघोळ करायच्या अगोदरच फीड करते. आणि जर मालिश करायच्या आधी बाळाला फीड केलं तर बाळाचं दूध पूर्ण बाहेर येतं. आणि आंघोळीनंतर बाळाला फीड करायचं म्हटलं तर त्याने बाळाला सर्दी होण्याची शक्यता खूप असते. तर लाडूची मालिश केल्यानंतर मम्मीने छान त्याचे टाळू माखून घेतली. आणि त्यानंतर आम्ही दोघींनी मिळून त्याला छान अशी अंघोळ घालून घेतली. डॉक्टर सांगतात आता टाळू भरू नका, पण माझी आजी नाहीतर मम्मी रोज लाडूची टाळू मागते. तुम्ही तुमच्या बाळाची टाळू मागता का ते मला कमेंट करून नक्की सांगा.
आंघोळ घातल्यानंतर मम्मी लाडूला छान सुती कापडाने छान पुसून घेते. बाळाचं जर जावळ वळलं राहिलं तर सर्दी होण्याची शक्यता असते. आणि लाडू जन्मल्यापासून मी त्याला हे लोशन लावत आहे. याने बाळाची स्किन कोरडी पडत नाही. बाळाच्या जर स्किनला सूट होत असेल तर तुम्ही देखील वापरू शकता. आणि आता आहे ना, लाडूची मस्ती खूप वाढायला लागलेली आहे. हातपाय हलवल्याशिवाय राहू शकत नाही. लोशन लावून झाल्याच्या नंतर मी लाडूला छान सुती कापडा स्वेटर असं बांधलेले लाडू लवकर झोपतो आणि 2 ते 3 तास उठत पण नाही. तर बाळाला स्वेडल करायची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. हे असं बांधायचं मी माझ्या आजीकडून शिकलेली आहे. खूप हवा येत होती म्हणून मम्मीने दार लावून घेतलं होतं. त्यानंतर मम्मीने छान ओव्याची धुरी लाडूला देऊन घेतली. लाडूला जन्मल्यापासून आम्ही अशी ओव्याची धुरी देत आहोत. याने बाळाला ऊब मिळते आणि सर्दी होण्याची शक्यता पण कमी होते. त्याचबरोबर बाळाचं जावळसुद्धा लवकर वाळतं. धुरी दिल्याच्या नंतर मम्मीने छान त्याला झोळीत झोपी घातलं. तुम्हाला लाडूचं मॉर्निंग रुटीन कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.